पुंडलीक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। श्री सद्गुरु श्यामनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। श्री श्यामनाथाय नमः। ओंकार हा वेद आणि शास्त्राचा मूळ गाभा आहे। 14 विद्यांचा संदर्भ तोच वेदाचा स्वरूप आहे, ज्ञान आहे। पूर्ण आरंभ शास्त्राचा तोच ओंकार आहे। पाठीमागच्या अध्यायामध्ये कथन झालेलं आहे, श्यामनाथांनी या पृथ्वी तलावरती जन्म घ्यावा म्हणून स्वामींनी गर्भामध्येच श्यामनाथांना दिव्य असं ज्ञान दिलं। स्वामींचं दिव्य ज्ञान ऐकलं आणि गर्भामध्ये श्यामनाथ आपण आनंदित झालेले आहेत। या पृथ्वी तलावरती अवतार घेण्यासाठी ईश्वराचं चिंतन करू लागलेले आहेत। ईश्वराचं चिंतन मनामध्ये स्वतः आपण करू लागलेले आहेत आणि म्हणू लागलेले आहेत, मी तर अपराधी आहे, मी हे भगवंता तुला दूषण दिलं। देवा तू भक्तवत्सल आहेस, भक्तांचं पालन करणार आहेस आणि भक्तांना तपोबल देणारा आहे, कार्य हे सुमंगल करणारा असा तू बलवान आहेस। मी पूर्वजन्मामध्ये तप आचरण केलं, तेच या जन्मामध्ये फळाला आलं। मनुष्य जन्म मला देऊन तू मला सनाथ केलेला आहे। पूर्वजन्मामध्ये मी तप साधना केली पण किंचित अपूर्ण राहिलं। विग्रह न साधता मी आठासानं साधन केलं। मनाचा विग्रह न केल्यामुळं दशेंद्रियाचं दमन केलं, पण मन हे उद्विग्न झालं आणि त्याच्यामुळं वराह योनीमध्ये पतन झालं। पण हे नारायणा, हे भगवंता तू कृपाळू आहेस, मला वराह योनीतून मुक्त केलं आणि अतिशय पवित्र पावन असा धर्म रक्षण करण्यासाठी हा मानव जन्म दिलेला आहे। ईश्वरा, तुझं स्मरण करून या पृथ्वी तलावरती मी जन्म घेईन। जे लोक आहेत त्या जनांना मी आत्मज्ञान देईन आणि त्यांचा उद्धार करीन असा सद्विचार करून ते बाळ आईच्या गर्भामध्ये आनंदित झालेला आहे। संशय सगळा संपूर्ण गेलेला आहे जन तारण्यासाठी आणि म्हणून ते आनंदित झालेले आहे। त्याच वेळेला सतामाई स्वतः आपण तिला बाळांतपणाच्या वेदना येऊ लागलेल्या आहेत, प्रसूत काळीच्या वेदना होऊ लागलेल्या आहेत, पण अणु मात्र तिळा एवढं सुद्धा दुःख नाही। श्यामनाथांचा जन्म होत असताना सतामाईला दुःख मात्र, वेदना मात्र अजिबात झाल्या नाहीत। श्यामनाथ जमिनीवरती प्रकट झाले, जन्माला आले। सर्व नर नार्यांना आनंद झालेला आहे, सगळे देव आनंदित झाले। आमचा कैवारी आला म्हणून देवांनाही आनंद झालेला आहे। अधर्म अपार असा वाढलेला, ही पृथ्वी काळवंडली गेलेली आहे त्याच्यामुळं, पण श्यामनाथ प्रकट झाले आणि म्हणून सर्वांना आनंद झाला। पुत्र संतान समोर पाहिलेला आहे, सताईला अतिशय आनंदित झालेली आहे आणि म्हणू लागले, हे भगवान परमेश्वरा तू प्रकट झाला आणि आम्हाला पावन केलेलं आहे। रावजी सहित सर्व शिष्यगण मनामध्ये आनंदित झालेले आहेत आणि तशाच पद्धतीनं नरहर स्वामी तेही अंतकरणामध्ये अतिशय आनंदित झाले। स्वामी मनामध्ये विचार करू लागलेले आहेत की काना हा माझा उद्देश ऐकून हा बाळ प्रकट झालेला आहे, त्याच्या मनातला सगळा संशय संपूर्ण गेलेला आहे। रावजींना ताबडतोब बोलावून घेतला आणि म्हणू लागले, स्वामी सांगू लागलेले आहेत की आता मला निरोप द्या, मी तीर्थासाठी जाईन आणि 3 दिवसाच्या नंतर माघारी येईन। 3 दिवस झाल्याच्या नंतर पुन्हा मी येईन, तोपर्यंत तो निश्चिंत राहा, संदेह संशय मनामध्ये धरू नको। मी 3 दिवसांनी परत आल्याच्या नंतर श्यामनाथाला पाहीन। आणि असं म्हणून नरहर स्वामी तीर्थयात्रेसाठी निघून गेले। श्याम प्रकट झालेले आहेत आणि स्वामीजी तीर्थयात्रेसाठी निघून गेले। इकडे सर्व आप्तजनांना
आलेले आहेत. सगळे आप्तजन बाळाला पाहून आनंदित झाले. श्यामनाथाची जन्मवेळ पाहिलेली आहे. सगळेजण अचंबित झाले. म्हणू लागले, ग्रह ताळे मंगळ सगळं काही शुभ लक्षण आहे. जन्मकाळाला असं सुलक्षण कधीच जुळून येत नाही. एक लक्षण सुद्धा अशुभ नाही. आणि भगवानच या सतामाईच्या पोटी अवताराला आलेला आहे. लोकांना जनांना पावन करण्यासाठी त्यानं अवतार घेतलेला आहे. बालमूर्ती घनश्याम पाहिलं गेलेलं आहे. सर्वांचे डोळे तृप्त झाले. म्हणू लागले, हा राधेश्याम स्वतः या पृथ्वी तलावरती अवतरलेला आहे. श्रीकृष्णासारखं स्वरूप परिपूर्ण म्हणून श्याम असं नाव ठेवलं गेलेलं आहे. पण दत्त संप्रदायी जन्म झाला म्हणून श्यामनाथ असं नावानं बोलावू लागलेले आहेत. श्यामनाथांना पाहण्यासाठी सगळे शिष्यगण आलेले आहेत. त्यावेळेला त्यांनी पूर्व खूण पाहिली गेलेली आहे. डावा कान जो आहे तो तुटला गेलेला. वराह योनीमध्ये असताना रावजींनी संधान साधून डाव्या कानावरती त्या वराहाच्या घाव घातलेला होता आणि तीच खून प्रकट झालेली आहे. पूर्वी गुरुच्या मुखातून स्वामींच्या मुखातून रावजींनी तेच ऐकलेलं होतं. आणि मग रावजी म्हणू लागलेले आहेत, धन्य स्वामी, आपण जन्माआधीच बाळाची खून सांगितली, त्याच्यामुळं विश्वास पूर्ण वाढला गेला. श्याम हाची महंत आहे, तोच पावन आहे, या पृथ्वी तलावरती प्रकट झालेला आहे. आणि रावजीचं कुळ हे पावन केलेलं आहे असं म्हणू लागले. त्याच वेळेला दुसरं लक्षण पाहिलं गेलेलं आहे. श्यामनाथ हे प्रसन्न वदनानं हसू लागलेले आहेत आणि हे म्हणू लागले की या कलियुगामध्ये नवल घडलं गेलेलं आहे. 3 दिवस बालकाला जन्मून झाले तरीसुद्धा अखंड ते बाल हसू लागलेलं आहे. तिळभरसुद्धा खंड नाही. श्यामनाथ स्वतः हसू लागलेले आहेत. त्या बालकाला सुख दुःख काही माहीत नाही, पण आनंद मात्र अतिशय झालेला आहे. वेदना होताच बाळ हे दुःख करत असतं, मान खाली घालतं. पण श्यामनाथ मात्र स्वतः आपण जन्म यातना कठीण अशा शिशून थोडंसुद्धा न रडता न आक्रोश करता कौतुकानं 3 दिवस 3 रात्र हसू लागलेले आहेत. सगळे लोक आश्चर्य करू लागले. म्हणू लागले, आज 3 दिवस झाले श्यामनाथ रात्रंदिवस हसत आहेत, आनंदित आहेत. हे उचित लक्षण नाही. आम्हाला तर वाटतं हे भ्रमिष्टपणाचं लक्षण आहे. अणू मात्र खंड न होता अखंडित हसणं हे भ्रमिष्टपणाचं लक्षण आहे. आणि म्हणून श्यामाला सुखदुःख हे यावं म्हणून आनंद आणि दुःख असावं असं ते अज्ञानी म्हणू लागलेले आहेत. आणि हे मात्र बाळ हसू लागलं, हे काही चांगलं लक्षण नाही असं म्हणू लागलेले आहेत. सताई ही चिंताक्रांत झालेली आहे. रावजींना सांगू लागलेले आहेत, स्वामीजींना त्वरित बोलवा आणि बालकाचं उचित पहा. त्यावेळेला रावजी सताईला म्हणू लागलेले आहेत, स्वामीजी तीर्थयात्रेसाठी गेलेले आहेत. आज 3 दिवस झालेले आहेत, ते स्वतः परत येतील. पूर्वी स्वामींनी मला जे सांगितलं होतं तेच श्यामनाथाची जन्माची पूर्वकथा, की बाळ जन्माला आल्याच्या नंतर स्वतः 3 दिवस हसत राहील. त्याचं स्वतःचा पूर्वजन्म आठवण आणि स्वतःचं कार्य आठवण करून बाळ हसत राहील. स्वामींचं आगमन झाल्याच्या नंतर त्यांना सर्व आपण वर्तमान विचारू. श्यामनाथ आपण का हास्य करत आहेत हे त्यांना आपण विचारू. तशाच पद्धतीनं त्याचा जो डावा कान आहे तो त्याची जी जखम आहे ती विशल्य आहे आणि त्यांनाच स्वामी आशीर्वचन देतील, आशीर्वाद देतील आणि या त्रैलोक्यामध्ये पावन करतील. पूर्वजन्माचं ज्ञान हे कोणालाही माहीत नसतं, ते होत नाही. म्हणून विकल्पित मन होतं. पण स्वामींचं आगमन झाल्याच्या नंतर ते सर्व कथन करतील. म्हणून रावजी आणि सतामाई दोघेजण स्वामीजींची वाट पाहू लागलेले आहेत. जसं चातक तहानेनं व्याकुळ होऊन ढगाची वाट आतुरतेनं पाहतो, किंवा चरायला गेलेली पक्षिणी घर सोडून गेलेल्या असताना
पिलतीची वाट पाहतात तशा पद्धतीनं स्वामींची रावजी वाट पाहू लागलेले आहेत. त्याच वेळेला ज्ञान सूर्य प्रकट झालेला आहे. सद्गुरू स्वामीजी नरहर आलेले आहेत. रावजींनी पाहिलं, नमस्कार केला आणि स्वामींच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे. स्वामींचं आगमन पाहिलेलं आहे. सर्व शिष्यगण धावत पळत आले, सद्भावानं नमन करू लागलेले आहेत आणि पायाशी लीन झाले. त्यावेळेला एक आप्तजन उठलेला आहे आणि स्वामीजीला विनम्र होऊन बोलू लागलेला आहे की आपण दिव्य असं ज्ञान अर्पण केलं आणि म्हणून श्यामनाथाचा जन्म झाला. श्यामनाथाचा जन्म होताच आपण त्वरित तीर्थयात्रेसाठी निघून गेला. त्याचं मुखसुद्धा पाहिलं नाही आणि 3 दिवस तीर्थयात्रा केली. बाळाचं महिमान आम्हाला कळत नाही. त्याची जी अंतकरणातली निज खूण आहे की हे बाळ 3 दिवस रात्रंदिवस जन्मल्यापासून हसतं आहे. त्याचं कारण काही उमजेना झालेलं आहे. असं कधी ऐकलं नाही, असं कधी पाहिलं नाही. बाळ हे जन्मताच हसू लागलेलं आहे. 3 दिवस 3 रात्र पूर्ण झाले पण ते हसायचं काही थांबलेलं नाही. म्हणून मनामध्ये चिंता उत्पन्न झालेली आहे. श्यामनाथ स्वतः हसत आहे आणि त्याच्यामुळं त्याचं जे चिन्ह आहे तो संशय आमच्या मनामध्ये येतो आहे. तशाच पद्धतीनं बाळाचा जो डावा कर्ण आहे, डावा कान आहे, तो सुद्धा रक्तानं माखलेला आहे, रक्तानं भरलेला आहे आणि त्याच्यातूनच घाण असं रक्त वाहतं आहे. म्हणून स्वामीजी आपण या चिंतेचं हरण करण्यासाठी श्यामनाथाला स्वतः भेटून त्याचं वर्तन पाहावं. असं आप्तजनांचं बोलणं ऐकल्याच्या नंतर स्वामींनी खूण ओळखली गेलेली आहे. म्हणू लागलेले आहेत, श्यामनाथ रात्रंदिवस हसत आहे आणि तेच कथन सांगू लागले, ऐका म्हणू लागले. स्वामींचं निरूपण ऐकण्यासाठी सगळेजण भक्तगण आलेले आहेत. स्वतः सतामाई श्यामाला घेऊन आपण ही आलेली आहे. श्यामनाथांना पाहिल्याच्या नंतर स्वामीजींच्या मनाचं समाधान झालं आणि स्वतःनी त्याला आपल्या जवळ घेतलेला आहे आणि डोक्याचं अवघ्राण अतिशय प्रेमानं स्वामीजींनी केलं. स्वामी हर्षभरीत झालेले आहेत, आनंदी झालेले आहेत. श्यामनाथांना पाहिलेला आहे जो महंत या कलियुगामध्ये प्रकट झालेला आहे, धर्मवृंदीगत करण्यासाठी अवताराला आलेला आहे. स्वामीजींना स्वतः श्यामनाथांनी पाहिलं. श्यामनाथ आणि स्वामीजी एकमेकांची दृष्टादृष्ट झाली. दोघांचंही मन संतुष्ट झालं. मांडीवरती श्यामनाथांना घेतलेलं आहे. स्वामीजी डाव्या कानाकडं पाहू लागलेले आहे. त्या कानातून रक्त येऊ लागलेलं आहे आणि तेच पूर्वचिन्ह जाणलं गेलेलं आहे. पूर्वी वराह शरीरामध्ये असताना रावजींनी प्रहार केला आणि डाव्या कानाचा चकचूर झाला. त्या वराह योनीतून उद्धारण्यासाठी डाव्या कानावरती प्रहार केलेला होता आणि तोच डावा कान तुटला गेला. त्याची जन्मखूण प्रकट झाली. पण आता स्वतः पण त्याचं निवारण करीन. त्या जखमेचं निवारण करण्यासाठी स्वतः स्वामींनी पावन असा बीज मंत्र उच्चारला गेलेला आहे आणि अमृत हातानं कानाला स्पर्श केल्याबरोबर ते सुस्थिर झाले. स्वामीजींचा अमृत स्पर्श झाल्याबरोबर चमत्कार झाला आणि रक्त वाहत असलेला तो जो कान आहे तो कान अतिशय व्याधीमुक्त झाला आणि जखमेची खूणसुद्धा तिथं राहिली गेली नाही. ती खूणसुद्धा मावळली गेलेली आहे. असा स्वामींचा चमत्कार पाहिल्याच्या नंतर सगळे स्त्री पुरुष तटस्थ झालेले आहेत. सद्भावानं नमस्कार करून जय जयकार करू लागलेले आहेत. त्याच वेळेला श्यामनाथाला मांडीवरती घेऊन स्वामीजी टकमक पाहू लागलेले आहेत. दोघं एकमेकाकडे बघून हास्यवदन होऊ लागलेले आहेत. मनामध्ये संतुष्ट आनंद झालेला आहे. स्वामींनी श्यामनाथांना पाहिलं गेलेलं आहे आणि सर्व वार्ता जाणली गेलेली आहे की 3 दिवस 3 रात्र हे बाळ जन्मल्यानंतर का हसत होतं हे सर्व पूर्णत्वानं कळून आलं. स्वामी आप्तजनांना सांगू लागलेले आहेत. तुमच्या मनामध्ये संशय आलेला होता की श्यामनाथ 3 दिवस 3 रात्र का हसत होता, तर त्या कथेच्या माहिती सांगतो.
लक्ष देऊन ऐका. स्वामीजी कथन करू लागलेले आहेत, सांगू लागलेले आहेत. या श्यामाला पूर्व जन्माची आठवण झाली. महंत रूपानं जी साधना केली त्याचं स्मरण सतत होत होतं आणि श्यामनाथ मनामध्ये मनोमन विचार करत होते. पूर्वी मी अष्टांग साधन केलं पण वासना आडा आली आणि परत वराह योनीमध्ये पतन झालं. वराह योनीमध्ये पतन झाल्याच्या नंतर दारुण असं दुःख भोगलं. गर्भांतरामध्ये मी लपून राहिलो आणि स्वतःच्या देहाचा उद्धार करावा म्हणून आईच्या पोटातून बाहेरच आलो नाही. गर्भांतरामध्ये आईच्या गर्भामध्ये असताना श्यामबाळाला स्वामींनी उपदेश केला आणि म्हणून त्याला तो आनंद कल्लोळ झाला आणि मनानं सबळ झाला. गर्भामध्ये लपून राहिलेला 12 महिन्याचा कालक्रमण केला पण स्वामींनी आपण स्वतः गर्भामध्येच उपदेश केला. स्वधर्म रक्षण करण्यासाठी माझा प्रयोजन अवतार आहे म्हणून अतिशय आनंद झाला. आणि मग तेच बाळ रात्रंदिवस हसू लागलं. पशुयोनीमध्ये पतन झालं म्हणून ईश्वराला दोष दिला पण कृपाळू तो भगवंत त्यानं मानव जन्माला घातलं. दत्त संप्रदायी जन्म झाला. रावजीसारखा पिता स्वतः गुरुपदाशी आणि सतामाईसारखी सावित्रीस जशी आणि तशी आई प्राप्त झाली. प्रारब्धानं मला हे प्राप्त झालं. जगाचा उद्धार करण्यासाठी माझा अवताराची निर्मिती झाली असा उपकार पाहून मनामध्ये थोर आनंद झाला आणि तोच आनंद पोटात मावेनासा झाला म्हणून तेच हास्य मुखामध्ये आलं. 3 दिवस 3 रात्र अशा पद्धतीनं घडून आलं. माझं प्रारब्ध हे महाथोर म्हणून स्वामी नरहर महाराजांची स्वामींची भेट झाली. आता सुख दुःखाला पार करून निरंतर आत्मरूपी मी राहीन असा विचार मनामध्ये करून स्वामी राजांना समोर पाहून नाथ त्यावेळेला स्तब्ध झाले. आत्मरूपाशी स्थिरावले गेले. बालश्यामनाथ शांत चित्त झाले आणि त्याच्यामुळं गणगोत सगळं आनंदलं गेलेला आहे. म्हणू लागले हा अलौकिक असा मुलगा. आणि या स्वामींनी शांत केला. श्यामनाथांना 3 दिवस झालेले होते पण त्यांना असं दिव्य ज्ञान, मूर्ती लहान पण महिमान मात्र न वर्णन करण्यासारखं. आईच्या गर्भामध्येच आपण स्वामींचं निरूपण ऐकलेलं. गुरुवचनाला मान देऊन आपण स्वतः जन्माला आले असा दिव्य ज्ञानी श्यामनाथ महाराज जन्माला आले. भाग्य सुफलित झालं. स्वयं महंत या पृथ्वीतलावरती प्रकट झाले. सगळेजण आनंदयुक्त झालेले आहेत. सगळ्यांच्या मनातला संशय संपूर्ण गेला. त्याच वेळेला स्वामीजी सांगू लागलेले आहेत. रावजींना जवळ बोलावलं गेलेलं आहे आणि स्वामी कथन सांगू लागलेले आहेत. म्हणू लागले रावजी तू सज्ञान आहे आणि म्हणून मी तुला बोलतो आहे. श्री दत्त प्रभूंचा मंत्र पावन आम्हाला प्रारब्धाच्या योगे करून लाभला गेलेला आहे, प्राप्त केलेला झालेला आहे. तोच मी तुला अर्पण केलेला आहे. या देहाचला पावन करण्यासाठी तो मी तुला दिलेला आहे. हा बीज मंत्र परम पवित्र पावन तिन्ही लोकी ज्याचं महिमान आहे असा दृढ विश्वासानं याचं स्मरण कर, ज्याच्या योगे करून या भवदुःखाची सोडवण होईल. तुझी परीक्षा मी घेतली आणि तुला मी परिपूर्ण असा मंत्र अर्पण केला. तू एकटाच माझा शिष्य पवित्र आणि पावन आहे. मला दुसरा शिष्यच नाही. मी दुसऱ्या कुणालाही अनुग्रह दिलेला नाही. महंत तुझ्या वंशी प्रकट झालेले आहेत. श्यामनाथ या नावानं निश्चितपणानं हाक मार. त्रिकालज्ञानी असे जन्मताच. मनामध्ये कुठलाही संशय नसावा. मला आता वृद्धापकाळ आलेला आहे. माझं शरीर वृद्ध झालेलं आहे. शरीर विकळ झालेलं आहे. मला अजिबात कष्ट सहन होत नाही.
मी फक्त एक दृश्य जात राहिलो गेलेलो आहे. दत्त संप्रदाय हा भवहारक आहे, भव दुःखातून बाहेर काढणार आहे आणि तो मला अवंचक लाभला गेलेला आहे. पण आता तू तारक होऊन गुरुपद हे नेकपणानं तू भूषवावं. तुला गुरुपद देऊन मी तुला ते अशीपद प्राप्त करून देईन आणि सर्व विरोध सोडून तू भगवंताला साद घाल. तुला मंत्राचा अधिकार देऊन गुरुपदावरती मी तुझी स्थापना करीन. हीच गुरुगादी, हेच गुरुपद तू सारासार जाणून निरंतर पुढं चालवत राहा. जो ज्ञानाचा अनुभव माझ्यापाशी तो मी तुला अर्पण केलेला आहे आणि त्याचाच अधिकार पदाच्या ठिकाणी तुझी स्थापना करून मी स्वतः निर्मुक्त होईन. मी वेदोक्त असा ब्राह्मण, पण मी जातीवर्णाचा विचार न करता तुझं महिमान जे आहे ते महिमान मी पाहिलं आणि तुला गुरुपदाचा आसन दिलं. तू क्षत्रिय कुळातला आहेस, युद्धकला तुझ्या अंगामध्ये विराजमान झालेली, ती सर्व सोडून देऊन तू साध्यंत असा माझा सत्शिष्य झाला. खरडा नगरीच्या ठिकाणी राहून युद्ध केलं, दारुण असा संघर्ष केला आणि विजय संपादन केला. पर शत्रूचं आक्रमण तू शमवलं गेलं. असा क्षत्रिय तू युद्धप्रवीण, पण हिंसा परिपूर्ण त्यागून संत लक्षणाचा अंगीकार केला आणि आपण स्वतः संन्यासी झाला. राजवैभव सोडून दिलं, भोगाला ताडण करून पंचविषयाला स्वतः दौडून मोहाचं मर्दन केलं. क्षत्रिय असून सुद्धा तू आपण सर्वस्व धर्मकारणासाठी अर्पण केलं आणि हेच तुझा अद्भुत असं महिमान मी जाणलं गेलं आणि मी मनामध्ये प्रसन्न झालो. तुझा अधिकार जाणला गेलेला आहे आणि मी निश्चिंत झालेलो आहे. आता सगळे स्त्री पुरुष बोलावून मी तुला गुरुपदावरती तुझी स्थापना करतो आहे असं म्हणून स्वामींनी आपण साधूजनांना पाचारण केलेलं आहे. जे जपी तपी योग निपुण धर्मपरायणा खंडित आहेत असे सर्वजण स्वामींचं निमंत्रण ऐकून सामन गावाच्या ठिकाणी आले. मंडप विस्तीर्ण असा उभारला गेलेला आहे. शोभायमान तेजस्वी अशा मंडपामध्ये सर्व ग्रामजनांना आमंत्रण दिलेलं आहे. त्याच वेळेला सर्वजण रावजीच्या घराच्या जवळ आलेले आहे. पंचकृषीमधले जे भक्तजन आहेत तेही ताबडतोब आले. जसं नद्यांना पूर येतो आणि सागराच्या ठिकाणी जाऊन मिळतात आणि तशा पद्धतीने सर्व स्त्री पुरुष सद्भावानं नमन करू लागलेले आहेत. जनसागर अद्भुत असा लोटला गेलेला आहे. महिमान सर्वश्रुत झालं आणि गुरुपद प्राप्त होण्यासाठी रावजी व्रतस्थ आहेत. त्याच वेळेला श्यामनाथ प्रकटलेले आहेत आणि 12 महिने गर्भामध्ये राहून स्वामीजींचा उपदेश ऐकून तेच अवताराला आले. असं श्यामनाथ बाळा अलौकिक नाना कौतुक करत आहे आणि त्यांना पाहण्यासाठी त्यांचं कार्य त्या नेक कार्यासाठी जावं म्हणून सगळे लोक जमा झालेले आहेत. स्वामीजींचं दर्शन होईल, रावजीची गुरुपदावरती स्थापना होईल आणि ते प्रत्यक्ष पाहण्यासाठी आपण सामनगावला जावं असं सगळे भक्तगण म्हणू लागलेले आहेत. आणि असं म्हणून सगळे भक्तगण रावजीच्या घराच्या जवळ आलेले आहेत. राव आणि स्वामी यांना नमन केलं गेलेलं आहे. श्यामनाथांना उचलून घेऊ लागलेले आहेत. स्वामी, रावजी आणि श्यामनाथ असा त्रिवेणी संगम झालेला आहे आणि याच त्रिवेणी संगमावरती आपला कार्यार्थ, त्या कार्यार्थाचं स्नान प्राप्त करण्यासाठी सगळे सद्भक्त जमा झालेले आहेत. श्यामनाथांना पाहू लागलेले आहेत. भक्तगणांना आनंद वाटू लागलेला आहे. म्हणू लागले भगवान स्वतः धर्माचं रक्षण करण्यासाठी प्रकट झालेला आहे. भक्तजनांचा सुमेळ झालेला आहे.
मुहूर्त साधला गेलेला आहे, मंगळ असा कार्य आहे. त्याच वेळेला स्वामी सर्व विधी पूर्ण करू लागलेले आहेत. रावजींना बळ देण्यासाठी आरंभ केला गेलेला आहे. विधिविधान पूर्ण होतात स्वतः स्वामी आपण उठलेले आहेत, रावजीला विराजमान केलेलं आहे आणि गुरुपदाचं आसन दिलेलं आहे. गुरुपदावरती रावजींना विराजमान केल्याच्या नंतर सगळे जे भक्त आहेत आनंदित झालेले आहेत. गुरु आसनावरती रावजींना पाहून साष्टांग नमन करू लागलेले आहेत. विधान परिपूर्ण झालेलं आहे, त्याचं महिमान वर्णन करता येत नाही. फुलांचे भार भक्तगण फुलांचा वर्षाव करू लागलेले आहेत. गुरु आसन पाहिल्याच्या नंतर सर्व भक्तांच्या मनाचं समाधान झालं. अतिथींना भोजन देऊन याचक जनांना तृप्त केलं. तिथं कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही, सर्वांचं समाधान झालं. त्यावेळेला स्वामीजी उठलेले आहेत आणि रावजींना घेऊन एकांत स्थानामध्ये गुह्य ज्ञान अर्पण करण्यासाठी घेऊन गेलेले आहेत. एकांताच्या ठिकाणी दोघेजण गेले, हितगुज करू लागलेले आहेत आणि स्वतः गुह्य लक्षण जे आहे ते जे देवादिकांना माहीत नाही ते सांगू लागलेले आहेत. गुरुपदाचा मार्ग हा दुस्तर आहे. स्वामींनी सविस्तर कथन केला आणि सर्व सोपस्कार देऊन उत्तराधिकारी रावजींना केलेला आहे. गुरुमुखानं गुह्य ज्ञान ऐकलेलं आहे आणि मग जीव आणि शिवाचं स्थान उमगलं गेलेलं आहे. तत्वमशी महावाक्य संपूर्ण तेच प्रकट झालेलं आहे, स्वानुभव आलेला आहे. तिथं गुरुचं गुरुत्व पण विराळलं गेलेलं आहे आणि तशाच पद्धतीनं शिष्याचं शिष्यत्व पण ते सुद्धा संपलं गेलेलं आहे. द्वैताची बोळवण झालेली आहे. स्वरूप ज्ञान प्रकट झालं. स्वस्वरूपाचा प्रत्यय आल्याबरोबर दोघांनाही देहाचं विस्मरण झालं. कोण कोठील मी रहिवाशी मूळ स्थानाशी काय तेही विसरले गेले. देह ममता सगळी विरून गेली. मायेचं आवरण फिटलं गेलं. सोहम तत्व प्रत्ययाला येऊन द्वैत भाव विराला गेलेला आहे. द्वैत सर्व विरून गेलं. भेदाभेदाचं विसर्जन झालं. त्रिजगामध्ये एकच नारायण आहे हे अपरोक्ष ज्ञान प्राप्त झालं. त्याचा प्रत्यय आला आणि मूळ निजस्थान रावजी अंतःकरणामध्ये तल्लीन झालेले आहेत. चित्तवृत्ती निर्विकल्प होऊन देहाचं भान हरपलं गेलेलं आहे. दृश्य द्रष्टा आणि दर्शन परिच्छिन्न झाले. देहाचं ध्यज्ञान विराळलं गेलेलं आहे आणि म्हणून दर्शन राहिलंच नाही. आपण स्वतः तटस्थ झाले. चौवाच्या सगळ्या मौनावले गेलेले आहेत. सुस्थिर असा निज प्राण झालेला आहे. इंद्रिय विषय विसरून स्वरूपामध्ये लीन झालेले आहेत. रावजी स्वस्वरूपी तल्लीन झाले आणि कार्याचा आठवण नाही हे स्वामीजींनी आपण पाहिलं आणि म्हणू लागले हे काही लक्षण बरं नाही. रावजी स्वरूपामध्ये मग्न झाले तर पुढचं कार्य सगळं नासलं जाईल. संपूर्ण कार्य राहिलं जाईल. गुरु शृंखला जी आहे ती गुरु साखळी अपूर्ण राहील आणि सांप्रदाय क्षीण होईल. जग उद्धाराचं कार्य कठीण ते व्हायचं सोडून परिपूर्ण होणार नाही आणि म्हणून सावधान करावं आणि देहभान जागृत करावं असा विचार करून स्वामींनी विंदान केलं गेलेलं आहे आणि तेच श्रोत्यांनी सावध होऊन ऐका. त्यावेळी स्वामीजी आपण रावजीच्या सम्मुख स्वतः जाऊन देहभान जागृत करू लागलेले आहेत आणि मौन खंडन करण्याचा प्रयत्न करू लागले. स्वतः मंत्र उच्चारण केलेला आहे आणि रावजींना सावध केलं. म्हणू लागले आजपासून आपण रात्रंदिवस याच स्थितीमध्ये क्रमण करावे. अखंड विरक्त राहून स्वस्वरूपाच्या ठिकाणी चित्त ठेवून हा दुस्तर गुरुमार्ग जो आहे, ही जी गुरुगादी आहे, लोकांचं हित करण्यासाठी चालवावी. धर्म वाढवावा. प्रयत्न करून निरंतर भक्तांना आधार देऊन त्या भक्तांना भवसिंधूतून या भवदुःखातून पार करावं. अशा रीतींनी स्वामींनी आपण
रावजींचा सन्मान करून गुरुपदावरती स्थापना करून विरक्तीचं लक्षण पाहिलं गेलेलं आहे. गुरुपदावरती रावजीची स्थापना केली आणि जाण्यासाठी निरोप घेतलेला आहे. स्वामीजी मूळ ठिकाणी आणि जाऊ लागलेले आहेत. दास महाराजांचे दास विनवणी करू लागलेले आहेत की श्यामनाथांच्या जन्माची कथा, या अवताराची कथा आणि रावजींना गुरुपदावरती स्थापना केली. स्वामींनी त्यांना उपदेश केला. दास महाराजांचा सद्गुरूंचा मी दास. ग्रंथकर्ते सांगतात की देवीदास असं माझं नाव आहे. त्या दास महाराजांनी माझ्या सद्गुरूंनी जे अंतःकरणामध्ये प्रकट केलं तेच स्वतः हे ग्रंथ ज्ञान लिहिलं गेलेलं आहे, सांगितलं गेलेलं आहे. आता पुढच्या अध्यायामध्ये कथन होईल. 3ऱ्या वर्षी श्यामनाथ महाराज गीतेचे श्लोक उच्चारतील आणि वडिलांना तृप्ती देतील. ही कथा अतिशय परम पावन पवित्र आहे. श्रवण केल्यानंतर आत्मज्ञानाची प्राप्ती होईल. जर वडील आणि मुलगा यांच्यामध्ये भांडण होत असेल तर तो कलह निरसून जाऊन त्याचं निरसन होऊन समाधान अंतकरणामध्ये प्राप्त होईल. इति श्री श्यामनाथात्मानुभव आत्महित काव्यातील लाघव परिसोत श्रुते स्वयमेव अष्टमोऽध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम होतु. पुंडलीकवरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वासुदेव हरी. श्री सद्गुरु श्यामनाथ महाराज की जय.